तुम्ही पाय संती माझे ठेविले चित्ती, आता बाधू न शके काळ झाली विषमे शीतळ. भय नाही मनी देव वसे घरी राणी, आता बाधू न शके काळ झाली विषमे शीतळ. तुका म्हणे भय आम्हा स्वप्नी तेही नाही, तुका म्हणे भय, याचा बेस असला तर पूर्ण कमी करून टाका. तुका म्हणे भय आम्हा स्वप्नी तेही नाही, आता बाधू न शके काळ झाली विषमे शीतळ. पांडुरंगा करू प्रथम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. तुम्ही पाय संती माझे ठेविले चित्ती, आता बाधू न शके काळ झाली विषमे शीतळ. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा संतपर प्रकरणातील हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्या जीवनात जे स्थित्यंतर झालं, संत कृपेने आपल्या जीवनात जे परिवर्तन झालं, त्या परिवर्तनाचा परिहार मोठा कृतज्ञता बुद्धीने जगद्गुरु तुकोबाराय संत चरणाजवळ देतात. परम पावन भगवान पंढरीनाथाच्या दरबारामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु नतुसिंग बाबा, वैकुंठवासी परमादरणीय प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा चौधरी अर्थात सर्वांच्या आदराचे मोठे बाबा, वैकुंठवासी जगन्नाथ महाराज जोशी आदी करून साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणेने आपल्या या लांबकानी गावामध्ये गेल्या 127 वर्षापासून संपन्न होत असणारा भक्ती उत्सव, याही वर्षी सर्व भजनी मंडळी यांच्या संयोजनाने, ग्रामस्थांच्या सहकार्याने, गावातील सर्व महाराज मंडळी, गुणीजन मंडळी यांच्या पावन सन्निधीने
हा भक्ती उत्सव संपन्न होतो आहे. आणि या वर्षीच्या या भक्ती उत्सवातील 4थ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थ मंडळी तथा सर्व भजनी मंडळी यांच्या माध्यमातून प्रेमातून तथा एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला. कारण हा सगळा खटाटोप करायचा म्हटलं की सगळ्यांचं सहकार्याची आवश्यकता असते. त्यामध्ये आजची संत पंगत असेल, आजचं काय म्हणतात ना, एक का बोजा सौकी क्या होती है, लकडी होती है. एकाकाने एक एक खर्च उचलावा म्हणजे काय होतं, सप्ताह करायला सोपं जातं. तसं आज मला ज्यांनी उचललेला आहे, अर्थात आजचा खर्च ज्यांनी उचललेला आहे ते असे मूळचे आपल्याच गावातले असणारे, पण व्यवसायाच्या दृष्टीने शिरपूरमध्ये या ठिकाणी सध्या वास्तव्याला असणारे आदरणीय ज्ञानेश्वर उपाख्य रावसाहेबजी निंबा चौधरी तथा योगेश निंबा चौधरी या दोन्ही बंधुद्वयाने आपल्या पित्याच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या उद्देशातून, अर्थात निंबा चौधरी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या दृष्टीने आणि जननी जन्मभूमिष्ठ स्वर्गादपि गरीयसे, आपल्या जन्मभूमीबद्दल आपल्या अंतःकरणात जो आदर आहे ते व्यक्त करण्याच्या दृष्टीने आजचा खर्च उचललेला आहे. काय मग अशी आमची चर्चा झाली, माणूस परिस्थितीने मोठा नाही पाहिजे, माणसं मनानं मोठे पाहिजे. हो, काही माणसाची परिस्थिती अशी आहे, 31 ऑगस्टला जर पेटवलं तर 30 ऑगस्टला विजत. काडी कधी लावायची? 31 ऑगस्टला. तर विजत कधी? 30 ऑगस्टला. पण देण्याची जाणत नसते. पण मोठ्या कष्टातून संसार करणारे, व्यवसाय करणारे ज्ञानेश्वर भाऊ आणि योगेश भाऊ यांनी आपल्या वडिलाच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थ मंडळी, तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहात आणि एवढे शांत चित्ताने बसलेले आहात, तुमच्याही चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. आणि सद्गुरू जोग महाराज, माझे सद्गुरू बंडातात्या कराडकर, ज्ञानोबा तुकोबा संत जशी कृपा देतील करतील त्या अनुषंगाने या अभंगाचं चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ऐका मंडळी, माणसाचं जे जीवन आहे ना ते परिवर्तनशील जीवन आहे. माणसाला एका स्थितीत राहायला आवडत नाही. माणसाला जीवनात बदलाची काय असते? अपेक्षा असते. त्याला वाटतं की आपण आहे या स्थितीपेक्षा काय झालो पाहिजे? बदललो पाहिजे, आपल्या जीवनात बदल झाला पाहिजे. हो, प्रत्येकाला, जनावराला सुद्धा महाराज चाऱ्यात काय असावं वाटतो? बदल. माणसाचे पहा, त्याच घरात राहून जर कंटाळा आला तर माणसाला वाटतं आता घरात काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. असं समजू नका सामान्य माणसालाच बदलाची अपेक्षा आहे. फार मोठ्या माणसांना सुद्धा आपल्या जीवनात बदलाची अपेक्षा आहे. एक नाव तुम्हाला सांगतो की जे नाव सूर्या एवढं स्पष्ट पूर्ण जगासमोर आहे, निदान भारतीयांसमोर तरी आहे, की त्या नावाला परिचय देण्याची गरजच नाही. असं एक नाव, ते नाव म्हणजे लता मंगेशकर. हे नाव कोणाला माहित नाही? सगळ्यालाच माहिती आहे. आता लता मंगेशकर नाव किती मोठं आहे, प्रसिद्धीत काय आहे, श्रीमंतीत काय आहे, काय भारतरत्न या भारतातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार, या पुरस्काराने त्या काय होत्या? सन्मानित होत्या. सगळेच उच्चांक त्यांच्या जीवनात आहेत. आता सगळे सांगत नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण त्या 2 वर्षापूर्वी वारल्या आणि त्यांच्या काही मुलाखती त्या काळामध्ये टीव्हीवर येत होत्या. त्यातली एक मुलाखत लई मला आवडली. जेव्हा लता दिदीला एका पत्रकाराने विचारलं, दीदी तुम्हाला पुढचा जन्म जर माणसाचा मिळाला तर तुम्हाला काय व्हायला आवडेल? तुम्हाला काय व्हायला आवडेल? आता सगळ्याला वाटलं आता दीदी काय उत्तर देतात. लता मंगेशकरांनी उत्तर दिलं, पुढचा जन्म नाही मिळाला तरच बरं, जर मिळालाच तर मला लता मंगेशकर सोडून काय बी व्हायला आवडेल. अरे बापरे, म्हणजे लता मंगेशकरच्या जीवनाला सुद्धा काय पाहिजे? जीवनात काय अपेक्षित आहे? बदल अपेक्षित आहे. कशाला मोठ्यांची उदाहरणं द्यायची? आपलंच पहा. मी मगाशी बोललो, त्याच घरात राहून जर कंटाळा आला तर माणसाला काय वाटतं? घरात काय झालं पाहिजे? बोला की बदल. तेच कपडे घालून कंटाळा आला की माणसाला काय वाटतं? कपड्यामध्ये काय झाला पाहिजे? बदल. तेच खाऊन कंटाळा आला तर माणसाला काय वाटतं? जेवणात काय झाला पाहिजे? बदल. बायको फारच शिव्या द्यायला लागली, काय झालं पाहिजे? पूर्ण ऐकून घ्या, तिच्याही स्वभावात बदल झाला पाहिजे असं मला म्हणायचं होतं. तुम्ही लगेच बायको बदलायच्या नादी लागले होते. गडबड करू नका, पूर्ण ऐकून घ्या. माणसाच्या जीवनात माणसाला बदल अपेक्षित आहे. आपण आहे त्या स्थितीपेक्षा वेगळ्या स्थितीत असावं. महाराज, बदल 2 प्रकारचा आहे. एक अधोगामी बदल आहे आणि ऊर्ध्वगामी बदल आहे.
माणूस आहे त्या स्थितीपासून खाली जाणं हाही बदलच आहे, आणि माणूस आहे त्या स्थितीपासून वर जाणं हाही काय आहे, बदलच आहे. बदलच आहे. म्हणजे राजाचा रंक होणं हाही बदलच आहे, रंकाचा राजा होणं हाही बदलच आहे, श्रीमंताचा गरीब होणं, गरीबाचा श्रीमंत होणं, माणसाचं शैतान होणं आणि शैतानाचा माणूस होणं, हे दोन्ही काय आहेत, बदल आहेत. आहे त्या स्थितीपासून खाली येणं या बदलाला शास्त्रांनी पतन म्हटलंय, आणि आहे त्या स्थितीपासून माणसानं वर जाणं या बदलाला माणसाने उद्धार म्हटलंय शास्त्राने. बघा तुम्ही विचार आहे का, आजामिल नावाचा ब्राह्मण आहे, आधी दशग्रंथी ब्राह्मण आहे, नंतर त्याचं नाव आजामिल पडलेलं आहे. दशग्रंथी ब्राह्मण आहे. दशग्रंथी ब्राह्मण कोणाला म्हणतात, ज्याला चारी वेदाचं षडांगासह ज्ञान आहे. म्हणजे शिक्षा, कल्प, नैऋत्य, ज्योतिष्य, व्याकरण, निरुक्त, हे जे 6 अंग आहेत वेदाचे, ह्या 6 अंगासह ज्याला वेद पाठ आहे, अर्थात चारी वेदाचं ज्ञान आहे, हे 6 अंग आणि 4 वेद किती झाले, 6 आणि 4 10. अशा 10 गोष्टीचा जो ज्ञाता त्याला काय म्हणतात, दशग्रंथी म्हणतात. दशग्रंथी म्हणतात. असा दशग्रंथी ब्राह्मण एके दिवशी यज्ञाच्या संविधा आणायला निघाला. येता येता जे पाहू नये ते त्यांनी पाहिलं, आणि परिणामता एवढा दशग्रंथी ब्राह्मण वैश्यागामी बनला आणि तो आजामिल झाला. आधीचा ब्राह्मण होता, तो आता आजामिल झाला. आजामिल शब्दाचा अर्थ काय, आजा म्हणजे शेळी. आजा शब्दाचा अर्थ काय आहे, शेळी, आणि मिल म्हणजे शेळीशी मिलन करणारा. आजामिल शब्दाचा अर्थ काय, शेळीशी मिलन करणारा. मग शेळीशी मिलन करणारा कोण असतो, तो बोकड असतो. म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण होता आणि बोकडासारखा झाला. बदल झाला का नाही, बदल झाला. पण कसा झाला, पतनात्मक बदल झाला. आता दुसरं वाक्य ऐका, वाटमारी करणारा वाल्मिक, नारद भेटले आणि वाल्याचा वाल्मिक झाला. हा पण काय झाला, बदल झाला. पण हा कसा झाला, उद्धारात्मक बदल झाला. म्हणून ऐकलं का, जीवनात बदल झाला पाहिजे. म्हणून माणसानं आहे त्या स्थितीपासून खाली यावं का आहे त्या स्थितीपासून वर जावं, वर जावं. अर्थात पतनाकडे धाव नसावी. पण शास्त्र सांगतं, संत सांगतात, माणसाच्या जीवनात पतन असो किंवा उद्धार असो, हा संगतीने होतो. पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, जावे अधमा संत ते जावे अधमा संत प्रसिद्ध वचन आहे, पतन उद्धार संघाचा महिमा. माणसाचं पतन संगतीतच होतं आणि माणसाचा उद्धार सुद्धा कशाने होतो, संगतीने होतो. म्हणून सांगितलं, त्याजावे अधमा, मूर्खाच्या संगतीचा त्याग करा आणि संत सेवी, संतांचा काय करा, स्वीकार करा. अर्थात काय करा, दुस्संग सर्व थैव त्याज्य, दुस्संगतीचा त्याग करा. दुसरं वाक्य ऐका, विसंगतीचा त्याग करा. आणि तिसरं वाक्य आहे का, सत्संगतीचा स्वीकार करा. दुस्संगती काय आहे, विसंगती काय आहे आणि सत्संगती काय आहे. दुस्संगती म्हणजे मूर्खाची संगती, चुकून करू नये. मूर्खापासून किती सावध राहावं, काय तुकोबाराने दृष्टांत दिला. माता माऊल्या इथं बसलेले, माफ करा, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना एक प्रश्न विचारतो, ऐका. तुमच्याकडे पिसाळलेलं कुत्र शब्द कळतो का, कुत्र पिसाळतं माहितीये का. जर लांब कानीमध्ये एखादं पिसाळलेलं कुत्र आलं आणि कळालं, त्या गल्लीत पिसाळलेलं कुत्र आले, त्या गल्लीमध्ये पिसाळलेलं कुत्र आलं, लगेच ह्या गल्लीतल्या बाया गरम गरम भाकरी तयार करून त्याला तूप लावून कुत्र्याच्या मागं पळतात. मग काय करतात, नुसतं गावात कुत्र आलेलं कळालं
की दरवाजे लावून लोक घरात बसतात. तुकाराम महाराज म्हणले, पिसाळलं कुत्र गावात आलं की माणसं दरवाजा लावून घरात बसतात. तसं आपल्या गावात दुर्जनाला कळालं की माणसानं दार लावून घरात बसावं. म्हणजे दुर्जनाचे भय धरावे त्या परी, दुर्जनाचे भय धरावे त्या परी. कोण्या परी? पिसाळल्यावरी धावे श्वान. जसं पिसाळलेल्या कुत्र्याला पाहून माणसं घाबरतात, तेवढं माणसाने दुर्जनाला घाबरावं, मूर्खाला घाबरावं. बिलकुल नाही. दुर्जन जर असा येऊ लागला ना, किती लांब पडू, इकडं जाऊन असं जावं. कशाप्रमाणे? जुने कीर्तनकार मंडळी सांगायचे, जुने कीर्तनकार मंडळीकडे गाड्या नव्हत्या. आम्ही लय भाग्यवान काळात जन्माला आलो. हो, जुन्या काळातली मंडळी महाराज जे भेटल ते एसटीनं, पायी, बैलगाडीनं, जुना काळ तर पायी. मग आता लांब कानीला आपलं आज कीर्तन आहे. हे गाव किती अंतरावर राहिलं, तेव्हा जुने कीर्तनकार मंडळी कशी ओळखायची? माझ्याकडे बघा, कशी ओळखायची. दिवे दिसायला लागले की समजायचं गाव आता 3 फरलांगावर आले. फरलांग शब्द कळतो ना? 3 फरलांगावर आले. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला की समजावं गाव आता 2 फरलांगावर आले. आणि खिशातला रुमाल नाकाला लावा लागला की समजावं गाव आले. आणि मला जे बोलायचे ते तुमच्या लक्षात आले. म्हणून ती घाण जी असते, जुन्या काळात ग्रामशुचिता अभियान नव्हतं, आहे की नाही? आणि मग ती घाण ज्याला विष्ठा म्हणतात, ती विष्ठा दिसली की माणसं इथं दिसली की बाजूनं जातात. तुकोबाराय म्हणतात, दुर्जनाची गंधी विष्ठेची ये परी आणि देखून अधुरी व्हावे तया. एक सांगू का? मूर्खाच्या संगतीत फायदा होत असला तरी राहू नये. शब्द ऐकला का? शब्द ऐकला? मूर्खाच्या संगतीत तोटा होत असेल तर राहू नये, यात काही नवलच नाही. पण मूर्खाच्या संगतीतला फायदा सुद्धा काही उपयोगाचा नाही. काळाची संगती उपयोगाची नाही. आपण अपाय करी तसे आपल्याला अपाय करतो. एक छोटासा दृष्टांत देतो आणि पुढे सरकतो, म्हणजे अभंगात. ऐका, हे पुढे सरकलं पडेल ना मी खाली, म्हणून आपलं अभंगात सरकतो पुढं चिंतनात. एक मोठा हिऱ्याचा व्यापारी होता. कशाचा? हिऱ्याचा व्यापारी. व्यापाऱ्याचा तो व्यापारी चांगला प्रतिष्ठित होता. चांगला त्याने उभ्या महाराष्ट्रात म्हणा त्याच्या बाजारपेठेत जम बसवलेला होता. आणि प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या पोराने आपली काय चालवावी, परंपरा. आमदाराला वाटतं आपला पोरगा आमदार झाला पाहिजे, डॉक्टरला वाटतं आपला पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, शेतकऱ्याला वाटतं आपला पोरगा शेतकरी झाला पाहिजे. फक्त वारकऱ्यालाच का वाटत नाही, हा मला प्रश्न पडलेला आहे. नाही वाटत महाराज वारकऱ्याला आपला पोरगा वारकरी झाला पाहिजे. आपण ऐकलं का? आपण जाऊ द्या का बोलू, आपण माळकरी आहोत, ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेणारी माणसं आहोत. पण आपला पोरगा तुकाराम महाराज झाला पाहिजे असं कोणाला वाटत? करा बरं माळकऱ्याने हातवर. मी हातवर केला असता पण मला पोरग नाही, त्याचं कारण मला बायकोच नाही. त्याचं कारण आहे महाराज, त्याचं कारण आहे. जेव्हा आळंदीला लोक हे आपले पोरं घेऊन येतात ना संस्थेमध्ये, तेव्हा असं कोणीच म्हणत नाही महाराज आमचा पोरगा मारुती बाबा कुरेकर झाला पाहिजे, आमचा पोरगा विठ्ठल महाराज घुले झाला पाहिजे, आमचा पोरगा रामचंद्र बाबा बोधे झाला पाहिजे. हे कोणीच म्हणत नाही. सगळ्यांचं एकच, आमच्या पोराला हरिपाठ आला पाहिजे, पिंगळा आला पाहिजे. लोकांची धाव अवघड आहे, अवघड. जाऊ द्या, सोडून द्या तो विषय. मला मुद्दा काय सांगायचा होता? मुद्दा एक सांगायचा होता की त्या व्यापाऱ्याला वाटायचं की आपला पोरगा काय व्हावा, आपला व्यापार त्यांनी चालवावा. पोरगा आलाय, बाजारपेठेत आला, दुकानही चालवायला लागला. पण म्हातारा हुशार असल्यामुळे अधून मधून पोरगा नेमका कसा व्यापार करतो याच्याकडे लक्ष देत असायचं. एकदा बापाच्या लक्षात आलं की पोरगा मूर्ख माणसाच्या संगतीत राहतोय. एके दिवशी बापानं पोराला बोलवलं, बाळासाहेब नाव बरे का बदलायचं? जबाबदार
नाव कसं काय पोराचं? बाळासाहेब बरं आहे का? तर दुसरं काय म्हणायचं तुमच्या मनात? चालेल ना, ठीक आहे. बाळासाहेब आता या. जमलं काय? मला येत नाही बरोबर, आपलं थोडं थोडं इतकंच, जास्त नाही. इकडे आणि काय तुम्ही बाजारपेठेत चांगलं नाव जमवलंय तुमचं. बाबा मी काय जमवलंय? तुमच्या आशीर्वादावर जे काय असेल ठीक आहे. पण एक बोलायचं होतं बाळासाहेब, बोलू का? बोलू. आणि काय तुम्ही बाजारपेठेमध्ये आमक्याच्या संगतीत राहता हे मला काही बरं वाटत नाही. मला वाटतं तुम्ही त्याच्या संगतीत राहू नये. तसं नाही बाबा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, त्याचा स्वभाव काय आहे याचा मला चांगला अभ्यास आहे. पण बाबा बाजारपेठेमध्ये कोणाला हो म्हणता कोणाला नाही म्हणता, सगळ्यासोबत राहावं लागतं. अहो तसं नाही, पण तो माणूस कोण्याच अंगानं जवळ करण्याजोगा नाही. अहो मला माहितीये बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी सावध आहे. म्हाताऱ्याचा नाईलाज झाला. म्हातार त्याने चांगला महिना जाऊ दिला. एका महिन्यानं बोलवलं, बाळासाहेब बोला बाबा. एक काम कराल माझं? काय? हे 10-12 कोळसे आहेत. हा, हे कोळसे दिवसभर सांभाळून ठेवायचे आणि संध्याकाळी घरी आणायचे. बाबा हिरे द्या, मोती द्या, कोळसे काय देत आहे? मी सांगितलं तेवढं काम करा. मी सांगितलं तेवढं काम करा. एवढे कोळसे दिवसभर सांभाळायचे आणि संध्याकाळी घरी परत आणायचे. पण आठ एक, तुम्ही आज लिलनचा पांढरा शुभ्र शर्ट घातलाय, ह्या कोळशाचा डाग लागला नाही पाहिजे हे ध्यानात ठेवायचं. पोरगही आज्ञाधारक होतं. त्याने कागदाच्या पुडीमध्ये ते गुंडाळले, व्यवस्थित हात धुतले, ती पुडी खिशामध्ये टाकली. दिवसभर काम करून घरी आला आणि आल्यानंतर बापाने विचारलं, बाळासाहेब माझं काम केलं? हो बाबा. कोळसे आणले? आणले बाबा. दाखवा. खिशातली पुडी काढली. पण आपली आठ होती, या कोळशाचा एवढा सुद्धा डाग अंगावर कपड्यावर पडू द्यायचा नाही बाबा. फार सावधानतेने आणलेत. बघा त्या खिशातली पुडी त्यानं काढली. म्हाताऱ्याने पूर्ण शर्ट न्याळून पाहिला तर कुठंच काळं नव्हतं, पण या शर्टाच्या ज्या कडा असतात का खिशाच्या, त्या काळ्या झाल्या होत्या. बघा बाळासाहेब बरं, इथं कोळसा लागला, इथं काळं झालं. मला बाप बाबा एवढं जपून कोळशी जवळ ठेवले तरी डाग लागलाच हो. बाळासाहेब मला तेच तुम्हाला सांगायचं होतं महिन्यापूर्वी. झालं माझं नाही कळालं, मग समजून सांगावं लागलं. आता काय करता? मला तेच म्हणायचं होतं, कोळसा किती जपून जवळ ठेवला त्याचा डाग लागतो, तसा मूर्खाच्या संगतीत किती जपून माणूस राहिला संगचा रंग लागतोच. ध्यानात ठेवा. म्हणून नकोच, नको नको देवा दुर्जनाची संगती. तो कामने क्षण नको दयाचे दर्शन. झालं का एक मुद्दा? ही झाली दुःसंगती. कधीच करू नका. विसंगती त्याच्यापासून सावध राहा. दुःसंगती आणि विसंगतीत काय फरक आहे? विसंगती कशाला म्हणतात ते सांगतो. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्राच्या विरुद्ध क्षेत्रातली माणसं. वैकुंठवासी नतसिंग बाबाचा एक दृष्टांत आहे. नतसिंग बाबा कायम सांगायचे, माळ घातली कोणालाही की बाबा हा विचार त्याला सांगायचेच. विसंगती सांगतो. बऱ्याच पोराला मला अरे माळ घाला, नाही बाबा टिकली बी पाहिजे. माळ काय झाली पाहिजे? टिकली पाहिजे. बाबा काय म्हणायचे, ज्याला माळ टिकावी वाटते त्यानं काय करावं लागतं? नतसिंग बाबाचा दृष्टांत प्रसिद्ध आहे, सगळ्या गुरुबंधूंना माहिती. बाबा म्हणायचे लांडगा कोण्या मेंढीला उचलतो? जी कळपाच्या बाहेर जाते ती. ज्या मेंढीला वाटतं लांडग्याने आपल्याला उचलू नये त्या मेंढीनं कळपात राहिलं पाहिजे. आणि ज्याला वाटतं आपला परमार्थ टिकावा त्याने कळप कधी सोडू नये. ध्यानात ठेवा. विसंगतीत गेलं की घोटाळा झाला म्हणून समजा. मला राजकीय पुरुषांबद्दल आदर आहे, पण आम्हाला डिवचलं की मग नाही सहन होत. एका व्यासपीठावर मला एक मोठे मंत्री आहेत विदर्भातले, ते म्हटले आज फार महाराज मंडळी इथे आहेत, मला एक महाराज मंडळीला प्रश्न विचारायचा आहे. एवढी कीर्तनं होतात लोक का सुधारत नाही?
असा कोणी प्रश्न विचारला महाराज मला? त्या मंत्र्याने विचारला आणि व्यासपीठावरच्या महाराज मंडळीने उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे. संपवलं भाषण. तसं माझं झालं होतं, पण मला उत्तर द्यायचंय साहेबाच्या प्रश्नाचं. द्या. मी माईक हातात घेतला. मी अडचण एक आहे म्हणलं, सप्ताह आला की आम्ही माळी घालतो आणि निवडणूक आला की तुम्ही पोराला माळी काढायला होता म्हणलं. संपलं माझं बोलणं. हा आहे की नाही? म्हणजे माळात गळ्याच्या बाहेर पडण्याची कारण काय काय आहेत? निवडणुका, गावातल्या वराती, 31st आणि मूर्ख मित्र. बस. कधी ध्यानात ठेवायचं, परमार्थिकानं परमार्थिकाची संगती करायची. विचित्र आहे. आता माझं नाव उमेश दशरथे. माझं नाव काय? उमेश दशरथे. सध्या माझं वय 42 संपलंय आणि 43व चालू आहे मला आता. माझं वय किती आहे आता? 42 संपून 43व वर्ष मला लागलंय. नाही ना तुम्हाला विश्वास बसत? ठेवावं लागल. तुम्हाला आधार कार्ड दाखवतो, माझी जन्मपत्रिका दाखवतो. मी अनेक गावात माझं वय सांगतो पण कोणाचा विश्वासच बसत नाही. त्याचं कारण आहे दिनेश महाराज, माझं वय लई नाही, मला ढेरीनं धोका द्यायला. कोणीच आम्हाला भाऊ दादा म्हणत नाही. माझ्या नशिबाला 2-3 बाबा, आजोबा, काका, मामा. माऊलीच्या मंदिरात चाललो ते म्हातारी काठी टेकवीत आली. कोण? म्हातारी. आणि मला म्हणते मामा बाजूला व्हा ना. मला गाडी घ्यायची नव्हती महाराज, मला एसटीनच फिरायचं होतं. पण मला एके दिवशी कंडक्टर मला बाबा हाफ कार्ड दाखवा. मग तेव्हापासून मी म्हणलं नाही आता गाडी घेतली पाहिजे. लोक काय अर्थ करायला लागले. सध्या माझं वय किती? 42 संपलं 43. बरं, आमचं भाग्य असं, आम्ही आळंदीत आलो आणि आल्याबरोबर बंडातात्या कराडकर, रामचंद्र बाबा बोधे असे बोधे बाबाजवळ चातुर्मास राहिलो. त्याच्यानंतर सद्गुरू जोग महाराजाचा सहवास मिळाला. 2000 ते 2004 या गुरुवाऱ्याच्या चरणाजवळ बसून कीर्तनाचा थोडाफार अभ्यास केला. नतसिंग बाबा, मधुकर बाबा, मोठे बाबा, रामचंद्र बाबा निकम, पांडुरंग महाराज वैद्य, ह्या सगळ्या महात्म्याचा सहवास लाभला आणि सगळी महात्मे ब्रह्मचारी. मी पण काय ठरवलं माहितीये का? आपण पण काय राहायचं? ब्रह्मचारी राहायचं. आणि या महात्म्याकडे बघून मी माझ्या जीवनाचा काय करतोय? आचार करतोय. आणि चाललंय ना बरं? आहे ना बरं? पण संसारातल्या माणसाला बघवत नाही महाराज. एवढं मी असं वागून सुद्धा गेल्या महिन्यात आमच्या एका पाहुण्याने मला सोयरी आणली. आता तुम्हाला काय सांगू? हे कीर्तना सांगण्याजोगं नाही, पण वेळ आली सांगायची. काव चौकदार, वेळ आली मला सांगायची, सांगण्याजोगं नाही. मी त्याला म्हटलं पाहुणे तुम्हाला काय कळतं का? अहो माझं वय आता 43 आहे, तिचं पण 39 आहे. येताना बरोबर जोड लावून येत बरोबर. हे पोरो कसे जोड लावतात ते? मास्तरनीला बोला रे, मास्तरनीला, मास्तर, वकीलनीला जरा ताकदीनं बोला ना रे. वकीलनीला, डॉक्टरनीला, महाराजनीला. हा जोड लावतात ते. एक राहिले नर्सला. हे पोरग म्हणते नरसाळू. काय पोरग नर्सला नरसाळू म्हणा. आता काय आपलं काय म्हणणं नाही. त्याला म्हणलं बाबा माझं वय 43, तिचं 39. त्यांना म्हणलं बाबा, म्हणलं भाऊ तुम्हाला कळतं का काही? माझं वजन 105 आहे, तिचं 98 आहे म्हणजे. ती बी काय हलकी नाही म्हणजे. जोड बरोबर आहे. त्याला म्हणलं सकाळी उठला आणि पाय घसरून डोक्यावर पडला आणि माझीच गाठ पडली का रे तुला? म्हणला अरे कळतं का काय? मी महाराज आहे. म्हणजे ती बी महाराज नाही. ओट बोलायचं. हे असे विसंगती लय कठीण. दुसंगती तर नकोच, पण विसंगती सुद्धा नको. हो ऐका, संसारातली माणसं काय करतात. सोबत तुम्हाला बोलल्यावर चालेल ना थोडस? तुमचं वय काय आता? लग्न झालंय का? ऐका सोबत आधी ह्यांना विचारतो, सगळ्यांना, ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्यांनी हात वर करा बरं.
बाबा बाबा बाबा, लांब कानीत एवढे ब्रह्मचारी. ह्या 2-4 ब्रह्मचार्याचा नंबर लिहून तरी द्या आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते हो. बाया तुझं नाव काय रे? हा, तू झालंय का? अरे 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 अरे, लयच लवकर केलं पंकज तू. हे बी झालेलं दिसते, चार सांगतोय झालंय म्हणून. दिनेश बा तुमचं बी झालंय. सिस्टीम वाले तुझं रे नशीब हे तरी भेटलं. हे बाळा तुझं नाव काय? साई. ऐक, ह्याचे लग्न झालेत की नाही? हात वर केला काही नाही? का केला सांगू का साई तुला? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाही. साई तुझी वेळ गेली नाही, सावध हो. माझ्या गाडी जागा आहे. कसं करतो बघा बघा, संसारातली माणसं काय करतात. चौबदार, तुम्हाला विचारायचं राहिलं होतं, तुमच्या लग्नाला किती माणसं होती अंदाजे? हे पोरग म्हणतो 200 माणसं होते. चौबदार, तू गेला होता का साई लग्नाला? चौबदाराच्या लग्नाला गेला होता? किती माणसं होते लग्नाला? 700-800 माणसं होते. ऐका, खरं खोटं बोलायचं नाही बरं. हा, मी तुमचा गुरुबंधू, तुम्ही माझे गुरुबंधू. हा, तुमचं वय किती? आणि काय 4च वर्षाचा फरक आहे आपल्यात. मी मोठा आहे, मोठा भाऊ, तुम्ही माझे छोटे भाऊ. नाव काय? अयो, चौबदार बी उमेशच आहे. जमलं. पण उमेश मध्ये फरक आहे. हा उमेश आहे पण तो उमा नाही. या उमेशला उमा सुद्धा आहे. खरं सांगा चौबदार, लग्नाला किती माणसं होती? 700-800 माणसं होती. आता खरं सांगा, लग्न लावून द्यायला किती होती? 700-800. पण जेव्हा तुमचं आणि तुमच्या बायकोचं भांडण होतं, सोडवाय किती असतात? कोणीच नाही. लावण्या मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाठी मोरे. पाठी मोरे, अंतकाळी होती पाठी मोरे. अंतकाळी होते पाठी मोरे. अंतकाळी होते पाठी मोरे. अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी. अंतकाळी मी परदेशी. अंतकाळी मी परदेशी. जाणूनी मानसी, ऐसे जाणूनी मानसी. ऐसे जाणोनी मानसे. ऐसे जाणोनी मानसे. मनवाणी ऋषिकेशी, आलो तुझशी शरण. मनवोनी ऋषिकेशे आलो तुझसी शरण. अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशे. 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 गोड अभंग नामदेवाचा आहे हो. आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे, ज्याला विरक्ती पाहिजे त्याने हा एक अभंग मदालसेचा अभंग रोज म्हटला पाहिजे. कोणता कोणता अभंग? अंतकाळी मी परदेशी नामदेव आहे, आणि मदालसा ज्ञानोबा राहायचे. झालंच पाहिजे वैराग्य. महाराज बघा ना, संसारात टाकताना माणसं दागिने घालून टाकतात, सजवतात नवरदेवाला. सजवतात का नाही? त्याच्या अंगाला हळद काय लावतात, हो त्याच्या डोक्यावर असं ते आडवं बांधतात. काय असतं ते? बाशिंग. काय पोरं तयार आहेत? पोरं तयार आहेत महाराज. बाशिंग लावतात, डोक्यावर फेटा घालतात, भारी भारीचे कपडे घालतात, गुंतवतात. आणि जेव्हा अंतकाळ येतो तेव्हा काय करतात?
भूषणे घेते काढोनिया, भूषणे घेते काढोनिया, भूषणे घेते काढोनिया, भूषणे घेते काढोनिया, बंधुनिया देते, होती बंधुनिया देते, भूषणे घेते काढोनिया, भूषणे घेते काढोनिया, बंधुनिया देते, भूषणे घेते काढोनिया, भूषणे घेते काढोनिया. तुकोबाराय म्हणतात यमाच्या हातात मोकळं देत नाहीत, बांधून या देते. हो, यमाची हाती बांधून या देते. आमच्याकडे माणूस मेला ना त्याला माडावर, माड तुमच्याकडे काय शब्द आहे? माडच ना. त्या माडावर मोकळं नाही ठेवत. काय करतात? सुतुळीने बांधतात, म्हणतात पक्क बांधय. निष्ठून घरी आलं तर काय करतो? हो, अंत काय कसं प्रमाण आता म्हणलो ना आपण, यमाची हाती आणि बांधून या देती. अंत काळी होती पाठीमोरे, बसरे बाबा ही विसंगती. हो, सहसा करू नये प्रपंची सौजन्य. याचा अर्थ संसार सोडायचा का? त्यात राहायचं पण त्यात रमायचं नाही. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे, हसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे, हसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, वेळोवेळा. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे. संसारात राहिलंच पाहिजे. हो, सगळेच विरक्त झाले तर संसाराची रचना कशी चालेल? विषय विषय सांडिजेल तर महादोष केवशी जेल. आणि संसार शब्द नव्हे लटिका जगी. भाषा उपरोधाची जरी असली ज्ञानोबारायची, काहीतरी वस्तुस्थितीला धरून पण आहे. हे जग राहते कशी चालायची? नाही, लग्नामध्ये जर धर्मेचे, अर्थेचे, कामेचे, नातीचरामी नातीचरामी अशी अग्नी, ब्राह्मण आणि आप्ताच्या साक्षीने शपथ घेऊन जर तिचं पाणी ग्रहण केलं असेल तर तिला सांभाळणं कर्तव्य आहे. जर मुलांना जन्म दिला असेल त्यांचं संगोपन कर्तव्य आहे. मायबापाने जर आम्हाला जन्म दिला असेल त्यांची सेवा आमचं कर्तव्य. वादच नाही. ह्याच्यात राहायचं नाही असं नाही, पण याच्यात गुंतायचं नाही. ह्याच्यात कसं राहायचं? दृष्टांत देऊ का? छोटे छोटे दोन. नाथानी तर फार गोड गोड दृष्टांत दिले. वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला, तैसे असावे संसारी. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी. हे नाथाचे दृष्टांत आहेत. पण सगळ्याला पटेल रुचीला असा एक छोटासा दृष्टांत देतो. ए बाळा, तुझं नाव? ऋषी. ऐक बाळा, चिक्कू माहिती? चिक्कू फळातला, माणसातला नाही. माणसात बी चिक्कू असतो, पण मला फळातला चिक्कू पाहिजे. पिकलेला चिक्कू, चिक्कू पिकलेला. तो पिकलेला चिक्कू जर फोडायचा असेल तर कुऱ्हाड लागते का कोयता लागतो? काहीच लागत नाही. मग तो हातात दाबला की चिक्कू फुटतो. चिक्कू दाबला की चिक्कू फुटतो. मग त्याच्यातलं बी किती दिवसानं बाहेर निघतं? लगेच निघत. अगदी बरोबर. ते निघताना फळातला किती गर घेऊन निघत? काहीच नाही, आहे ना? बरं, ते बी त्या चिक्कू मध्ये किती दिवस राहत? निदान 6-7 महिने राहत. पण निघायची वेळ आली एका मिनिटात निघतं. आणि एवढा सुद्धा मगज गर फळाचा अंगाला लागू देत नाही. संसारात कसं राहावं? चिक्कूतलं बी कसं चिक्कूत राहतं तसं राहावं. त्याच्यात राहावं, त्यात राहावं. पण निघायची वेळ आली ना, एका मिनिटाला बाजूला व्हावं आणि काहीच अंगाला चिटकू देऊ नये. आता फळ क्रमांक 2. ओला नारळ पाहिलाय का? ओला नारळ ऋषी फोडला तरी कवटीला सोडितच नाही. कोण? नारळ. जेव्हा ते तसा सोडत नाही म्हणलं, बाई उलत न म्हणता का सराटा म्हणता तुम्ही? हा शब्द काय तुमच्याकडे?
उलटणं. बाई उलटण्याने काढते तरी नारळ सोडितच नाही. कोणाला? कवटीला. असो तेवढ्या निघाल नाही बाई. असा दगड घेते वरवाटा, पाट्यावरचा वरवाटा घेते, असा नारळ धरते वरून फटका मार. एवढ्या जोऱ्यात नाही मारायचं आपल्याला, पण ठीक आहे, काय हरकत नाही. वैद्य बाबाची आठवण येते मला अशा वेळेला. वैद्य बाबा म्हणायचे गाढवाची लात आणि पकवाजाचा हात लय बेकार. गाढवाची लात बसू नये, पकवाजाचा हात बसू नये. हा परत एकदा नारळ घे. असं तरी नारळ सोडतच नाही. कोणाला? शेवटी बाई तुकडे लेकरांजवळ देशाच्या लहान लहान मुलांजवळ. मग ते मुलं काय करतात? ते नारळ घेतात, दातानं टोकरून 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 खातात, तरी नारळ सोडतच नाही. कोणाला? हा कोण सोडत नाही? कशाला? अजून तुम्ही कवटी म्हणता, ह्याच मला वाईट वाटत. अशी काही माणसं संसारात आहेत एवढे पक्के चिटकले. हो, निम्मे लाकडं मसनात गेले आणि ते मिस कॉल देऊ देऊ बेजार आहेत. कधी येतो कधी येतो, तरी सोडायला तयार नाही, तोडायला तयार नाही. असं नसावं. हे झालं मेल उदाहरण. आता एक फिमेल द्यावं लागेल. माता माऊल्यांकरता शेळीला पाणी पिताना पाहिलंय का? शेळी महाराज, शेळी अशी पाणी पिते, घाण पाणी तर पिताच नाही, पण पाणी पिताना अद्भुत वास घेते, पुढचे पाय अशी मुडपते, अलगद पाणी पिते. म्हणजे शेळी पाणी प्यायला कशी बसते? जशी नवीन नवरी साखरपुड्याला चौरंगावर बसते तशी. नवीन नवरी साखरपुड्याला चौरंगावर बसते तशी. फक्त नवरी अल्पभूधारक पाहिजे. माझ्यासारखी बागायतदार जर असली मग तिला काय आटून वेटून बसता येत नाही, तिला खुर्चीच द्यावं लागत. ती मग नवरी कशी पाहिजे? अल्पभूधारक पाहिजे. नाही तर असली बागायतदार तर जमत नाही. मग ते आपलं सांगायचं काय? ती शेळी पाणी पिताना अशी हळूच बसते. बघा तुम्ही शेळीला पाणी पिताना, आणि एवढं अलगद पाणी पिते बाबा, एवढं अलगद पाणी पिते महाराजजी. पाणी पोटभर पिते. ऐकताय ना? पाणी पोटभर पिते, पण पाण्याची जपडप होऊ देत नाही आणि अंगाला एवढी सुद्धा घाण लागू देत नाही. कोण? शेळी. तसं संसाराचा पुरेपूर आनंद लुटावा, संसाराची चपडपही होऊ देऊ नये आणि संसार अंगाला चिटकूही देऊ नये. कसं असावं? पुरुषांनी चिक्कू मधल्या बी सारखं. कसं नसावं? नारळातल्या कवटी सारखं. स्त्रियांनी प्रपंचात कसं असावं? शेळी सारखं. आता कसं नसावं याला उदाहरण देतो. कधी म्हशीला पाणी पिताना पाहिले का? म्हैस, बफेलो, ते पाण्याचा डायरेक्ट मारत एवढी पाण्याची चपढप करते आणि सगळं अंग माखून घेते. कोण? म्हैस. एवढी पाण्याची चपढप करते महाराज, सुनाचं पोराचंच पोटू देत नाही. कोण? तुम्ही म्हणा, मला काहीच म्हणायचे नाही. त्याचं तुमच्या गावातून आगावपणा मला करायचा नाही. सरळ सरळ जायचं. संसारात कसं असावं म्हणून संसारात राहायचं, पण विसंगतीपासून सावध. डोंगरेजी महाराजाचं एक वाक्य बोलतो. आता पुढच्या मुद्द्याकडे जातो. डोंगरेजी महाराज म्हणायचे, संग का रंग लगता ही है. बुवा तुम्ही किती साली सुटले? 4 मध्ये सोबत. मग तुम्हाला 2000 साली एक ठोके बुवा होते मोठ्या माऊलीच्या पाठ्याला. ते आठवतात का? बाबा लय भारी प्रकरण आहे आमच्या संस्थेतलं. त्यांचं आडनाव ठोके बुवा. बोलायला असा जहाल होता महाराज, काहीच्या काही. संस्थेचं बक्षीस समारंभ आयो संपू. थांब रे बाबा, डिझेल पुरतं करू दे मला, असं नको करू. ऐक, तेव्हा मोठे भाऊ होते बरं, आणि संस्थेचे परीक्षक ठोके बा. तर ते काय झालं, बक्षीस समारंभ होता संस्थेमध्ये, आणि संदीपान दादा, दुबे शास्त्री, संधान सर, ही सगळी मंडळी.
भाषण करत होते. काय म्हणत होते? आता आपला हिंदू समाज संघटित झाला पाहिजे. अनेक संप्रदायाचे आक्रमण होत आहेत. वारकऱ्यांनी एक झालं पाहिजे. 2 तास बोलले महाराज या विषयावर. शेवटी हा काय म्हटला? मला 1 मिनिटात बोलायचे. त्याची ट्युनिंगच अशी होती बोलायची. मला 1 मिनिट बोलायचे. आता सगळ्याला माहिती काही बोलत वाज घाली पण तेवढे नाही नाही बोलू द्या. मोठं बावड रे मोठं बा म्हणायचे बावड बघ नाही नाही बोलू द्या त्याला. उभा राहिला ते. अट्टा या ठिकाणी त्याची भाषा आहे का बरं? अट्टा या ठिकाणी सगळे जण म्हणतात संघटित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. पण माझं सगळ्याला म्हणणं आहे, कळप मेंढ्याचे असतात, वाघाचे नसतात. जोग महाराज वाघ आहेत आणि आपण वाघाचे पट्टे. वाघ एकटाच चलत असतो, कळपात नाही. सगळं पुसूनच टाकलो महाराज 2 तासाच्या भाषणावर. पाणी त्याचं प्रॅक्टिसचं कीर्तन झालं. त्या कीर्तनात त्याने एक वाक्य वापरलेलं मला लय आवडलं आणि ते तुम्हाला मला सांगायचे. सहसा नवीन कीर्तनकार आपण काय म्हणतो? जे काही योग्य असेल ते सद्गुरूचं आहे आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. ते काय म्हटलं होतं प्रॅक्टिसच्या कीर्तनात? ते ठोके बुवा. आतापर्यंत मी जे जे चांगलं बोललो, आतापर्यंत मी जे जे चांगलं बोललो ते जीवनात जे चांगले माणसं भेटले का त्यांच्या संगतीचा परिणाम. आणि जे जे मी मोकार बोललो, मला आयुष्यात जे जे मोकार भेटले ना त्यांच्या संगतीचा परिणाम. मग मला वाटतं माझ्या बोलण्याचा आता पूर्ण प्रस्तावनेचा भाव लक्षात आला की संगतीनेच माणूस बदलतो, बिघडतो आणि संगतीनेच उद्धार होतो. म्हणून संतांनी सांगितलं, दुसंग सर्व थैव त्याज्या, विसंगती नको माझी जातीचे, मज भेटू कोणी आवडीची धनी फेडावया. कानडीने केला मराठा प्रतार, कानडीने केला मराठा प्रतार, मज भेटो कोणी म्हणजे माळ्याला माळी, साळ्याला साडी, कोळ्याला कोळी, तेल्याला तेली. इथं माझी जातीचे म्हणजे माझ्या स्वभावाचे. मलाही भजनाची आवड असावी आणि पुढचाही भजनाच्या आवडीचा भेटावा, मग काय भजनाचा आनंद. मला या वारीची आवड असावी आणि पुढच्यालाही वारीची आवड असावी, मग त्या जगण्याचा काय आनंद. एक मला चल पोपट महाराज पाटलाचं कीर्तन आहे, तिकडे काय जातो, इकडं गौतमी पाटील आहे. फरक आहे की नाही? असा नसावा. विसंगती नको. मग काय करा? सत्संगती करा, सत्संगती करा. हो, संताचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंते, जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. मग संतांची संगती करावी. महाराज संतांची संगती काय देते आपण एक करू. जगद्गुरु तुकोबारायला संतांच्या संगतीने काय दिलं याचा विचार करू, म्हणजे आपल्याला कळेल की संतांची संगती जीवनात काय करते. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज संतांच्या संगतीने तुमच्या जीवनात काय केलं? मुळात संतांची संगत लवकर होत नाही, भेटत नाही. मला भेटल्यावर कळत नाही, मला कळाली तरी त्यांची सेवेची बुद्धी होत नाही. मला झाली सेवेची बुद्धी झाल्यावर त्यांची कृपा लवकर होत नाही. पण माझ्या जीवनामध्ये कृपा झाली आणि संतांनी माझ्या जीवनात काय केलं त्याचा विचार महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. पाय संती
संतांनी काय केलं, सत्संगती काय करते, मुळात सत्संगती काय करत नाही हे नंतरचा विचार करू आपण. पण महाराजाच्या जीवनात सत्संगतीने काय केलं? महाराज म्हणले, सत्संगतीने माझ्या जीवनात एक केलं, माझ्या चित्तात पाय ठेवले. पाय शब्दाचा अर्थ आमच्या शास्त्रात केला, उत्तमानाम स्वरूपम हे पाद शब्देन भन्यते. हो, देवाच्या स्वरूपाला पाय म्हटलं जातं. जे ते देखे ते ते तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठलागा. पाय शब्दाचा अर्थ काय? स्वरूप. अर्थात आमचं जीवन परमार्थनिष्ठ बनवलं. आता आमच्या चित्तात काय आहेत? देवाचे पाय आहेत. बघा, चित्तामध्ये जे देवाचे पाय आहेत म्हणून त्यांचं जीवन सुखी आहे, काही नसताना. आणि आमच्या चित्तात देवाचे पाय नाहीत म्हणून आमचं जीवन दुःखी आहे, सगळं असताना. आम्हाला काय कमी आहे? माणसाला जगायला काय काय लागतं मोजा? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. काय लागतं माणसाला जगल्याच्या व्यतिरिक्त? आपल्याजवळ नाही का? नाही आपल्याजवळ. खायला कोणाला नाही? मला सांगा, 15,000 लोकसंख्येचं गाव आहे जवळजवळ, है ना बाबा? 15,000 लोकसंख्येचं आहे. या 15 वर्षात तुमच्या कानावर असं आले का, लांब कानीमध्ये आमक्या आमक्याच्या बायकोला खायला न मिळाल्यामुळं मेली? खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असतील. खाण्याला काय कमी? अंगाला कपडा आहे की नाही? जुन्या काळात 3 भावात 1 शर्ट असायचा. मोजा आपले शर्ट. आणि याचं गणित न केलेलं बरं. कपाट उघडलं की साड्या अंगावर पडतात का नाही? ह्या जर गेल्या कुठं? गावाला. हा, गावाला. मला वाटतं वर पाठीता का काय? या जर पंढरपूरच्या वारीला गेल्या तर 18 दिवसात 36 साड्या बदलतील. एवढ्या माता माऊल्याकडे साड्या. अडचण काय? कपडा, वस्त्र आहे. राहायला घर आहे की नाही? नसलं तर सरपंचाला भेटा, इंदिरा आवास मध्ये नंबर लावून घ्या. बरं, घर आहे का नाही? आहे. सुखी आहे का? एक प्रश्न विचारतो तुम्हाला. ह्यांचा झाला नंबर, आता तुमचा नंबर आहे. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. थांबतो मी 2 मिनिट, मला काही गडबड नाही. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली त्या त्या माता माऊलीने हात वर करायचा. हो, एकीला नाही. त्या कोपऱ्यातली मावशी हात वर करू लागली पण शेजारीनं खाली घ्यायला लावला तिला. ते तुझ्या घरचं चट माहिती मला. काय राहत खाली त्या कोपऱ्यातली मावशी? कोणी सुखी नाही, मला समाधानी नाही. का नाही? आमच्या चित्तात देवाचे पाय नाही. सुखाचा स्रोत देवाचे चरण आहेत आणि तेच आमच्या चित्तात नाही. उदाहरणानं पटवून देऊ का? कदाचित तुम्ही ऐकलं असेल पण स्पर्श करून जातो. सीता किती सुखी होती वनामध्ये. सिया मनुराम चरण अनुरागा अवध सहस समबन प्रिय लागा. सिया राम सिया राम सिया मनुराम चरण अनुरागा अवध सहस समबन प्रिय लागा. सियमन शब्द किती गोड आहेत बघा गोस्वामीजीचे. सियमन, सीतेच्या मनात राम अनुरागा, रामाचा अनुराग असल्यामुळे अवध सहस सम, अयोध्येच्या 1000 पटीने तिला वन प्रिय लागा म्हणे. ती वनासुखी होती. कोण? सीता. म्हणजे राजवाड्यापेक्षा 1000 पटीने सीता सुखी आहे. कधी? चित्तात देवाचे काय आहेत? पाय. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. पण सीतेचं जीवन दुःखी झालं कधी? हरिण हरिण प्राणी प्रत्येक युगात कोणाला ना कोणाला नडले. एका युगात या हरणानं राजा भरताची वाट लावली. जड भरत राजा एका युगात या हरणानं कोणाची वाट लावली? भरताची. त्रेता युगात याच हरणाने कोणाची वाट लावली? सीतेची. आणि कलियुगात याच हरणानं कोणाची वाट लावली? सलमान खानची. म्हणजे
एका युगात ते भरताला नडलं, एका युगामध्ये सीतेला नडलं, आणि या युगात सलमान खानला नडलंय. अरे कठीण. मला सीताई साहेब सांगायच्या, जोपर्यंत चित्तात राम होता तोपर्यंत आराम होता. सीतेचं लक्ष सोन्यासारख्या हरिणावर गेलं. पूज्यपाद रामभद्राचार्यजी, त्याचा एक भाऊ लय गोड आहे, अंध आहेत महात्मे, आपण टीव्हीला पाहिलं असेल त्यांना. जर तुम्ही आस्था संस्कार चॅनल लावत असाल तर ते रामभद्राचार्य, पंचवटी में सीता बैठी है, पंचवटी में सीता बैठी है, आराम से रह रही है, लेकिन एक दिन सामने से स्वर्ण मृग चला जा रहा था और सीता का दिल राम से उठ गया और स्वर्ण मृग पर चला गया. भगवान ने कहा, सीते अभी तेरी स्वर्ण में आसक्ति है, तुझे स्वर्ण की अपेक्षा है, रुक जाओ. तुझे स्वर्ण चाहिए ना, स्वर्ण की नगरी में भेज देते हैं. आणि पाठवली ना सीता कुठं? सोन्यासारख्या हरणावर मन गेलं तर सीता सोन्याच्या लंकेत जाऊन बसली. ती सोन्याच्या लंकेत आहे याच्यावर समाधानी राहू नका, पण सोन्याच्या लंकेत रडत होती. वासुगीच्या बने सीता शोक करी. बघा प्रमाण कसे गोडेत महाराज. म्हणजे सिंह म्हणून रामचरण अनुरागा, आवद सहस सम बन प्रिय लागा. वनामध्ये 1000 पटीने सुखी आहे, कुठं? रामाच्या जवळ. आणि आता सोन्याच्या लंकेत गेली, तिथं रडत बसली. याचा अर्थ काय? समाधान सोन्याच्या नगरीत आणि वनात नाहीये, तुमच्या मनात काय याच्यावर अवलंबून आहे. पंकज, उदाहरण बाळा, मारुती 800 गाडी माहिती आहे तुला? मारुती 800 गाडी, BMW माहिती? मारुती 800 भारी का BMW भारी? BMW भारी, बरोबर. मारुती 800 20,000ला भेटते महाराज. तिला चालू करायला 50,000 लागतात. तशी गाडी कितीत भेटते ती? 20,000. पण तिला चालू करायला किती लागतात? 50,000. 70,000ची मारुती 800 आणि 1.5 कोटीची BMW. भारी कोणती? BMW. आता माझ्याकडे बघावं लागेल. पण मारुती 800 मध्ये जो बसलाय तो असा आहे, आणि जो BMW मध्ये बसलाय तो असा आहे. आता भारी गाडी कोणती? तरी उत्तर चुकच आहे. मारुती 800 आहे भारी नाही, आणि BMW भारी नाही. तुमचं मन जिथं शांत होतं ना, ती गाडी भारी. तुम्ही गृहस्थी आहात का ब्रह्मचारी आहात याच्यावर काहीच निकष नाही महाराज. नवे ब्रह्मचर्य बायलेच्या त्यागे, तुकोबाराचे स्पष्ट मत आहे. एखाद्यानं बायको केली नाही म्हणून ब्रह्मचर्य. दृष्टांत प्रसिद्ध आहे. अकबराला बिरबलाची थट्टा करायची लहर आली. अय बिरबल, आता ये रे. ट्युनिंग जमली का? मग तेवढंच येते, मला जास्त काही येत नाही. बिरबला काय बादशाहजी सगळे दरबारात होते. बिरबलाची थट्टा करायची लहर कोणाला आली? बादशाहला आली. म्हणलं अरे रात्री मला स्वप्न पडलं रे. काय स्वप्न पडलं बादशाहजी? काय नाही, आपण रस्त्याने चाललो होतो, रस्त्यात 2 खड्डे होते. बर, एका खड्ड्यात तू पडला आणि एका खड्ड्यात मी पडलो. अरे अरे वाईट झालं म्हणे. नाही पण बिरबल पुढे ऐक म्हणले, मी मधाच्या खड्ड्यात पडलो आणि तू घाणीच्या खड्ड्यात पडला. सगळे दरबारातले हसले. पण गप्प ऐकून घ्यायला बिरबल म्हणजे काय उमेद दशरथी नाही. बिरबल म्हणजे मराठीतला भाऊ कदम आहे आणि हिंदीतला कपिल शर्मा आहे. तू हजर जबाबी. बिरबल मला काय बादशाहजी योगायोग, तुम्हाला मला स्वप्न सारखंच पडलं म्हणे. आणि कसं?
आपण दोघं रस्त्याने चाललो होतो, एका रस्त्यात 2 खड्डे होते, एका खड्ड्यात तुम्ही पडले, एका खड्ड्यात मी पडलो, तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडले, मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. अरे बिरबल, एवढं स्वप्न तर मलाही पडलं ना रे. नाही, पण माझं स्वप्न थोडं पुढे म्हटले. काय? 5-10 मिनिटानंतर तुम्ही मधाच्या खड्ड्यातून बाहेर आले, मी घाणीच्या खड्ड्यातून बाहेर आले, आणि तुम्ही मला चाटू लागले, मी तुम्हाला चाटू लागलो. ज्या अर्थी तुम्ही हसले त्या अर्थी तुम्हाला दृष्टांत कळालेला आहे. मग लक्ष द्या, लक्ष द्या. तुम्ही कोणत्या खड्ड्यात पडला याला अर्थ नाही, तुम्ही चाटता का याला अर्थ आहे. तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहेत याला अर्थ नाहीये, तुम्ही समाधानी किती आहेत. 80,000 बायकाचा नवरा समाधानी नाही, आणि एका बायकोचा नवरा सीतेशिवाय कोणाला शेजारी बसू देत नाही. हे काय? याच एकच कारण आहे, चित्तामध्ये समाधानाचा स्रोत. 1-2 ओव्या देतो, कळायला अजून सोपं जाईल. की जयाचा जठरू प्रसवे अमृताचा निर्झरू. आता ज्याच्या जठरामध्ये अमृताचा काय लागलाय? निर्झर लागलाय. ज्ञानोबराच्या अजून ओव्यात. सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरण चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे, तैसे आत्मसुख उपाईले, तयासी आपण पेची फावले, तया विषय सहज सांडवले, हे बोलू काही. आता रचिला मनोनी बाहेरी पाऊल न घाली, आता देह दुःखाचे नि डोंगरे, दटी जो परिचित्त न दटे, त्रिविधादी आघवे उपद्रवाचे मेळावे. आली आई न होय वाकुडा जो, शस्त्रेवरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, पण चित्त महासुखी पहुडलिया. चेवोचीने चित्तामध्ये आम्हाला आत्मबुद्धी जागी झाली, देहबुद्धी संपली, आणि जीवन सुखी झालं. पण कोणी केलं? तुम्ही संती, तुम्ही केलं. काळीचार धारा बरं एकदा. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाचे सापडले वेळ, धन्य आनंदाचे सापडले वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी फेडियेला बुद्धीचा ओमळ, त्यांनी फेडियेला बुद्धीचा ओमळ, याने फेडियेला बुद्धीचा ओमळ, त्याने फेडियेला बुद्धीचा ओमळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. धन्य हे आनंदाची सापडलेली वेळ. केलं काय त्यांनी? संत कृपाळ भेटले. केलं काय त्यांनी? त्यांनी फेडियेला बुद्धीचा उमळ, आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळू. गुरु दाविल्या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, आणि धोनी मळकटा बुद्धीचा जेणे. अजून 2-4 ओव्यात लय गोड आहेत ज्ञानेश्वरीतल्या, तेवढ्या सांगतो ना. 8 तास घेतो, तेवढ्या ओव्या सांगतो, लय गोड. आगा अज्ञानाची निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इला की. बुद्धिभेदाचा आरिसा, तया हातोनी पडिला विरेशा, की तो प्रतिमुखा भासा मुकला तो. आता देहांकाराचा वारा वाजो ठेला विरा, आता आत्मविची सागरा जीवेश आहे. ज्ञानोबराय म्हणतात, आम्हाला अनादिकालापासून अज्ञानाची झोप लागली होती, आणि किती आत्मविस्मृतीची करी निद्राजेत. इतका गाढ झोपला होता जो घोरत होता बदबदा.
पण काय केलं? अज्ञानाची हा निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, तो महावाक्याचे नेनावे, गुरु कृपेचे नेथावे, माता हात ठेविला नवे, थापटीला जैसा. अरे उठ, अमृतवय पुत्र नामासी. अरे तू मर्क शरीर नाहीयेस, तू अमर परमात्म्याचा अंश आहेस. तत्वमसी, ते तू आहेस, असा बोध दिला आणि मला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाग केलं. आता माझ्या हृदयामध्ये आता देहबुद्धी प्रतिष्ठित नाही, माझ्या हृदयामध्ये देवबुद्धी प्रतिष्ठित केली. तुम्ही पाय संती माझ्या ठेविले चित्ती. आता आमचं चित्त तुम्ही काय केलं? परमार्थ रथ केलं. आम्ही काही तेवढ्या योग्यतेचे नव्हतो, आम्ही मोठे नाही, ऐकलं का? आम्ही मोठे नाही, पण आम्हाला जोग महाराजांनी मोठं केलं. आम्ही मोठे नाही, आम्हाला कोणी मोठं केलं? जोग महाराजांनी मोठं केलं. महाराज एवढं जोग महाराजाच्या परंपरेनं प्रेम दिलं, नाही तर काही योग्यता नाही महाराज. मी माझ्या घराची पारमार्थिक स्थिती सांगतो. 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही आमच्या. किती पिढ्यात? 7 पिढ्यात. आता माझ्या गळ्यात माळा बघा, एवढ्या माळा मला लय आवडतात माळा घालायला. एवढ्या माळा आहेत बाबा माझ्या गळ्यात. मग एकाने मला विचारलं, एवढ्या माळा तुम्ही गळ्यात का घातल्या? तिला माझ्या 7 पिढ्यात कोणीच घातल्या नाही, 7 पिढ्याच्या एकदाच मी घातल्या. किती? 7 पिढ्याचा माळकरी नाही. लोक आमच्या गळ्यात 7 पिढ्यापासून माळ आहे. मी 7 पिढ्याची एकदाच माझ्या गळ्यात आहे ना. हा पारमार्थिक स्थिती. आर्थिक स्थिती, वडिलाच्या नावावर 1 गुंठा जागा नाही. शैक्षणिक स्थिती, 10वीत 3दा नापास झालो, तरी 2 विषय निघालेच नाही. चोपदार कोणते कोणते? दुसरा तुमचा पण तेच गेलेला आहे का? आत्मविश्वासानं म्हणले म्हणून विचारतो. अवघड. पण ऐकलं का महाराज, काहीच किंमत नाही, पण एकच भाग्य जोग महाराजांनी जवळ केलं. जोग महाराजांनी जवळ केलं. सगळ्या गुरुवर्याचं प्रेम मिळालं. मोठे बाबाचं प्रेम पहिल्या वर्षापासून मिळालं. माधोबागचा 1 महिन्याचा सप्ताह महाराज आपल्या संस्थेचा. कुठलचा? माधोबागचा. महाराज माझ्यासारखा भाग्यवान मीच 1 महिन्याचा सप्ताह, 4थं वर्ष सुटलं आणि मोठे बनले गे. दशरथ दे इकडे, माधोबागेत कीर्तनाला जायचे. मोठे बाबा मला खानदेशात खूप ठिकाणी कीर्तनाला बाबा पाठवायचे, मोठे बाबा पाठवायचे. आणि या मोठ्याने जवळ केलं म्हणून मोठा झालो महाराज. विचारा आमच्या गुरुबंधूंना, संस्थेचा जेव्हा शताब्दी महोत्सव झाला तेव्हा सगळ्यात कमी वयाचा कीर्तनकार एकच होता, आणि तो म्हणजे सद्गुरु जोग महाराजाचा हा पट्ट्या होता. है ना. शताब्दीमध्ये सगळ्यात कमी वयाचा कीर्तनकार कोण? याचं कारण आम्ही मोठे नाही, आम्हाला ज्यांनी जवळ केलं ना ते लय मोठे आहेत, लय मोठ्या मनाचे आहेत ते. म्हणून माणूस म्हणून संगत करना बढो की बढत बढत बढ जाय. आजा बैठी गज शीस पर मन चाहे सुफल काय. एका शेळीनं हत्तीशी मैत्री केली. कोणी? शेळीनं. कोणाशी? हत्तीशी. मग ते दोघं गप्पा मारायचे, बसायचे, फिरायचे. एकदा हत्ती मला, शेळे, बोल ना हत्ती दादा, का शेळीचं नाव ठेवू? जाऊ दे बरे, शेळीच बरू. शेळे, काय रे हत्ती दादा, चल ना आपण त्या डोंगरावर फिरायला जाऊ. चल. निघाली फिरायला. शेळी निम्म्यात गेली. म्हणजे हत्ती दादा चल आता वापस का, माझे पाय दुखायला लागले. अगं ह्या डोंगराजवळ फार चांगला नजारा आहे, खूप चांगली तिथं झाडी आहे, चल. अरे माझे पाय दुखायला लागले ना रे. थांब म्हणले, तू माझ्या डोक्यावर बस. असा हत्ती खाली बसला आणि शेळी डोक्यावर बसली. अशा बऱ्याच हत्तीच्या डोक्यावर शेळ्या बसल्या. शब्द खरे का नाही? हत्तीच्या डोक्यावर कोण बसली? शेळी बसली. मी सहज बोललो. आता तुम्हाला काय लागलं, काय अर्थ केला मला माहित नाही. आपल्या गरीबाला काय कळतं ते आपला अर्थ. आणि मग तिला चांगलं फळ आलं की त्या शेळीनं सांगत, हे हत्ती दादा थांब. काय लगेच तिनं फळ खायचं. ज्या फळापर्यंत तोंड पोचत नव्हतं ती फळं तिला खायला मिळाली. का? संगती मोठ्याची केली. तसं सामान्य माणसाला आयुष्यात जी फळं मिळणार नाहीत ती फळं मिळतात, पण कधी? संगत मोठ्यांची केली तर.
म्हणून मोठ्याचे. आमच्या जीवनात आमची योग्यता नव्हती, पण गुणदोष याती न विचारी काही धाव दिला पायी आपुलिया. संतान तुम्ही आम्हाला जवळ केलं आणि आमच्या चित्तामध्ये तुम्ही पाय संती माझे ठेवी येले चित्ती. कशी एक दृष्टांत सांगतो ना, आता देवा शपथ थांबतो, 8 तास घेतो. एक पोरगा होता, ऐकताय ना, लय गोड. एवढा जरी दृष्टांत ऐकला ना आज तुम्ही, संत संगतीचा महिमा कळून जाईल तुम्हाला. एक पोरगा होता, दारू पित होता, गांजा उडत होता, चर्रस पण सगळे करायचं, एकदम व्यसनी. आईला मोठी काळजी पडायची, बाबा या पोराचं कसं होईल, काय होईल. गावाच्या बाहेर एक आश्रम होता डोंगरावर, ती त्या पोराला घेऊन त्या आश्रमावर गेली. महाराज माझं पोरग खाऊ नाही ते खातं हो, पिऊ नाही ते पितं, याच्या उदाराचं काहीतरी बघा, याला वळण लावा. तो साधू म्हणला, का रे बाळ्या आश्रमात राहशील का तू. ते म्हणला, स्टॉकची व्यवस्था असल्यावर कुठेही राहील. राय तर खरं म्हणले तू, राहिला कोण तू पोरगा. सगळे साधक मंडळी सकाळी उठायचे, काकडा करायचे, मस्त रंगात काकडा यायचा. योगिया दुर्लभ तो म्या देखील साजरी. वासुदेव डोळे जागून रात करू असं तो म्हणायचं. तुम्हाला झोपा घेपा येतात काय नाही रे, चांगली झोपेची वेळ टाळ कुटीत बसता, काकडा बंद पाडायचा. पण ज्ञानेश्वरी वाचायला बसले, काय होतंय वाचले त्यांना आडवायचं. कोणी माळ घेऊन जपायला बसलं, हे लाकडाची मुनी ओढल्यानं काय होतं. सगळे आश्रमातले साधक थकले. ते म्हणले, ज्या महाराजानं तुला ठेवलंय ना त्याला जाऊन विचार, ताता शिल्लक जा. जमलं हा, थोडं आपलं बरोबर जाय म्हणे तिथं. तो गेला म्हणे, महाराज ऐका बरं भाऊ, लय गोड वाक्य. महाराज हे तुमचे चेले चपाटे, ह्यांना कामाचे आले कंटाळे, घेतात टाळण गळ्यात घालतात माळ, हे काय मनी ओढत बसतात काहीतरी म्हणतात. काय होतं त्यांनी. अरे बाळा मनी नाही ओढत, ते रामनामाचा जप करतात. हा ठीक आहे, त्यानं काय होतं. साधू मला, बाळ्या दारू पिताना कधी विचार केला का त्यानं काय होतं. गांजा पिताना कधी विचार केला का त्यानं काय होतं. गुटखा खाताना कधी विचार केला का त्यानं काय होतं. व्यभिचार करताना कधी विचार केला का त्यानं काय होतं. मांसाहार करताना कधी विचार केला का त्यानं काय होतं. आणि खरं जर हे व्यसन करताना विचार केला असता तर तू व्यसन केली असती का. मग ऐक ना बाळ्या, आणि तुम्ही ऐका, विचार न करता एवढं केलंय, एकदा विचार न करता रामकृष्ण हरी म्हण ना. माणसं जिथं विचार करायचं तिथं नाही करत, जिथं करायचं नाही तिथं लय विचार करतात. तुळशीला पाणी घातल्यानं काय होतं, अरे दारूत पाणी ओतल्यानं काय होतं, तिथं नाही विचार. तुळशीला पाणी घातल्यानं काय होतं. अरे एवढा विचार न करता एक शब्द बोलायला द्यागडे मला परवानगी, एवढी झक मारली तू. एकदा विचार न करता म्हणणार राम, तुम्हाला राम झालं म्हणे तुझं काम, जा म्हणले. आता तो असा निघाल, इकडे म्हणजे काय, फक्त एक कर. आयुष्यात तुला कोणी भेटलं, ऐका बरं, आयुष्यात कोणी भेटलं आणि त्यानं जर विचारलं तुला या राम नामाच्या मोबदल्यात काय पाहिजे, त्याला एकच वाक्य बोलायचं, राम नामानं जे मिळतं ते पाहिजे. व्यसनी असल्यामुळे आणि आपली वेळ संपत असल्यामुळे लगेच मेला, वेळ कमी आहे आपल्याकडे. मेला, गेला यम लोकामध्ये, यमाच्या पुढे उभा राहिला. चित्रगुप्ता काढ रे याचा 7-12. चित्रगुप्तानं त्याचा 7-12 काढला. चित्रगुप्त अरे काय रे, माझ्या 7-12 भलता बोज आहे. याच्या 7-12 भलता बोज आहे. म्हणजे बोजाच आहे. नाही म्हणले, एक सबसिडी आहे.
त्यानं अजून उचललेली नाही. म्हणजे काय सबसिडी आहे? म्हणे महाराज याने आयुष्यभर खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, फक्त आयुष्यात एकदा राम म्हटलाय म्हणे. असं मग चित्रगुप्ता एकदा राम म्हटला हो, मग त्याला एकदा राम म्हणण्याच्या मोबदल्यात काय द्यायचं रे? कशाला डोक्यात चालवायचं? त्यालाच विचारू काय द्यायचं. मागून मागून काय मागल बेवड? काय मागल? का रे आयुष्यात एकदा राम म्हणला तू? हो म्हणे त्या महाराजाच्या नादी लागून एकदा म्हटलो. सांग तुला त्या रामनामाच्या मोबदल्यात काय पाहिजे? पण त्याचं भाग्य चांगलं, त्याला साधूचे वाक्य आठवले. नाहीतर एखादं आमच्यासारखं असतं ना, ते म्हणलं असतं डिझेल सोडून 15 उरले पाहिजे. पण ते भाग्यवान होत, त्याला आठवलं. काय नाही म्हणले, रामनामानं जे मिळतं ते मला पाहिजे. चित्रगुप्ता रामनामानं काय मिळतं आपल्या तसं काय भानगड माहित नाही म्हणून. हे शिवजी कायम जप करतात म्हटले, त्यांना विचारा शिवजी रामनामाच्या मोबदल्यात काय दिलं पाहिजे? तेव्हा आपल्याला जप करायचं माहिती, बाकी आपल्याला माहित नाही. म्हणजे ज्याचं नाव आहे त्यालाच विचारू. रामाला फोन केला, रामा ह्या माणसानं आयुष्यात खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, पण एकदाच आयुष्यात राम म्हटला, त्या रामनामाच्या मोबदल्यात त्याला काय दिलं पाहिजे? अरे त्याला विचारा ना. नाही तो म्हणतो रामनामानं जे मिळतं ते द्या. आणि आम्ही तोच प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलो, एक राम म्हणल्याने काय मिळतं? रामप्रभू म्हणले आपल्यालाही सांगता येत नाही, पण ऑलरेडी सगळ्या संतांनी आपल्यावर शिक्का मारलाय, तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं न कळे मेघ श्यामा. मग ह्याला जो गुरु भेटला त्या गुरुकडे चला म्हटले. ह्या सगळ्याला घेऊन गुरुकडे गेले. महाराज ह्या पोराला ओळखलं, स्वतः म्हणे एक चातुर्मास. हे खावण्याचे खात होता हो, पिऊ नये तो पित होता हो, पण महाराज आयुष्यात एकदा राम म्हणला हो. हा म्हणला होता एकदा राम. मग त्या रामनामाच्या मोबदल्यात त्याला काय दिलं पाहिजे? विचारा ना त्याला. अहो 30 तर 35 म्हणतो रामनामानं जे मिळतं ते दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे? बरोबर आहे म्हणे, जे रामनामानं मिळतं ते द्या ना त्याला. पुन्हा तिथंच का महाराज? अहो रामनामानं काय मिळतं तेवढं सांगा. साधू म्हटले रामा तू जर तुकारामाचा गाथा वाचला असता तुला हा प्रश्न पडला नसता. म्हणजे आमच्या तुकारामानं सांगितलं की रामनामाच्या मोबदल्यात काय मिळतं. अरे मुखे नाम हाती मोक्ष, राम म्हणता रामाची होईचे. याचा उद्धार करा. असल्या बेवड्याचा, असल्या नालायकाचा उद्धार झाला कधी? संतांच्या जवळ गेला तेव्हा. म्हणून ध्यानात ठेवा, जीवनात संगती कोणाची करायची? संतांची. तुम्ही माझ्या जीवनात कृपा केली, तुमची संगती घडली, तुम्ही पाय संती माझे ठेवी येलेची ती परिणाम. आता बाधू न शके काळ, आता आम्हाला काळ बाधा करत नाही. एरवी या काळानं कोण चांगल्या चांगल्याला सोडलं नाही हो. आज जामेला पण जामेला बाप वसमागेला, पंजामेला बाप म्हटला गेला, आज आम्हाला पंजामेला बाप म्हटला गेला. आज आम्हाला पंजामेला देखत देखत ना तो पंतो तो ही कैसा, देखत देखत ना तो पंतो तो ही कैसा झाला. मर गए सहस्रा ठांसी. अशा काळानं कोणा चांगल्या चांगल्याला सोडलं नाही. पण आता बाधू न शके काळ, झाली विषमे शीतळ. आता विषमता म्हणजे जीवनात येणारे दुःख, म्हणजे स्वभिन्न पदार्थापासून माणसाला दुःख होतं. याला वेदांतानं काय दृष्टांत दिला? तो साळू नावाचा प्राणी असतो पहा, साळू. त्याच्या अंगावर एवढाले काटे असतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? सायळ. सायळ. त्याच्या अंगावर काय असतात? दाबना एवढाले काटे असतात. कोणाच्या अंगावर? त्या सायळाच्या अंगावर. पण त्या सायळाचं एक दुर्दैव आहे, त्याला चुबूक काटा जरी टोचला तरी ते मरत. अंगावर किती दाबना एवढाले, आणि चुबूक काटा केवढा असतो? एवढा. म्हणजे त्याला तेवढा सण होत नाही. आपलं जे आपल्याला मिळलं त्याचा त्रास नव्हतो, स्वभिन्न जे जे असतं त्याचा त्रास होतो. जीवाला दुःखाचा त्रास का होतो? कारण तो त्याचं स्वरूप आहे सत्यम ज्ञानम अनंतम. तो आनंद रूप आहे. आणि दुःख काय आहे? विषम आहे.
म्हणून या विषमाचा त्याला त्रास होतो. पण आता आम्हाला होत नाही. का होत नाही? ओवीला पुन्हा आवृत्ती द्या. शस्त्रेवरी तोडलिया. भय नाही म्हणे. सगळ्याच्या हृदयात एक भय. तो का म्हणे? वाहे मरणाचे भय. हो, म्हणून कोरोनाच्या काळात माणसं कोरोनानं नाही मेले, भीतीनं जास्त मेले. कोरोनानं कमी मेले, भीतीने जास्त मेले. निम्मे अर्धे तर फोन करणाऱ्यांनी मारले. हा ना, माझा अनुभव सांगतो महाराज. मला कोरोना झाला होता. स्कोर किती होता? 21. 6 रेमडेसिवीर घेतले तो बाई मी इथं 21. लोकांचा फोन यायचा, जय रे बाबा, जय हरी. आवाज खोल गेला होता. कुठे? दवाखान्यात. काव? ऍडमिट आहे. काय झालं? कोरोना. कस काय झाला? जिऱ्या मावऱ्याच्या फोडणीनं. फाजील प्रश्न त्या काळातला. कोरोना कस काय झाला? आता काय सांगा कसा झाला? बरं. स्कोर काय बाबा? 21. ऐका बरं आता. स्कोर किती? 21. बाबा काळजी घ्या बरं. आमच्या गावात एकाचा 13 होता आणि सकाळीच मेला बघा. अशी भीती घालतात लोक. हो, पेपरला बातम्या. धुळ्याच्या स्मशानभूमीवर प्रेताची रांग. असं भीतीपोटे जास्त. पण भय नाही म्हणे. आता आम्हाला भय नाही. आणि देव वसे घरी राणी. हो, सहज करमे ते झाले ब्रह्मार्पण. जननो हे आता चराचरामध्ये आम्हाला देवाचं दर्शन व्हायला लागलं. आता आमच्या जीवनामध्ये तो का म्हणे भय. आता स्वप्ने तेही नाही. आता आमच्या जीवनात भीती राहिली नाही, विषमता राहिली नाही. काळ आता आमच्यावर बळ करत नाही. आमचं जीवन परिपूर्ण झालं का? चित्तात पाय ठेवले म्हणून. आणि कोणी ठेवले? तुम्ही ठेवले म्हणून. विठोबा रखुमाई, गाडी वाजवा, भजन करा मंडळी. चला लवकर लवकर चला ज्ञानेश्वरा